चला तर आज आपल्याला ना वांग्याची मस्तपैकी अशी भाजी बनवायची आहे। लग्न समारंभात जशी भाजी असते ना तशी भाजी बनवून घ्यायची आहे आपल्याला। तर त्यासाठी आपण कढई ठेवून तेल गरम केलेलं आहे। नंतर टाकणार आहोत मोहरी आणि जिरे। मोहरी आणि जिरे तडतडले ना लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे। छानपैकी कांदा पण असा भाजून घ्यायचा। कांदा भाजल्यानंतर ना टाकायचं आहे टमाटर। टमाटर असं छान फ्राय होऊ द्यायचं मस्तपैकी। इथं आहेत वांगे, तर मी तोपर्यंत कढीपत्ता घेऊन येते। तर हो का ताजा ताजा मस्तपैकी असा कढीपत्ता आलेला आहे आपल्या इथं। खूप छान असा कढीपत्ता आहे। तर हे आपण कढीपत्ता कवळा कवळा आहे, कवळा कवळा कढीपत्ता घेऊता मस्तपैकी। रात्रीच ह्याला पाणी दिलेलं आहे, पाणी मारलेलं आहे मी। रात्री नळाला पाणी आलतं ना, तर नळाला पाणी आलेलं ह्या झाडावर मारलेले आहे। तर आपल्याला कढीपत्ता काही धुवायची गरज नाही, तर तसंच टाकणार आहोत आपण। तर छानपैकी असा कढीपत्ता ताजा ताजा एवढा मस्त वास येतो ना या कढीपत्त्याचा। गावरान कढीपत्ता आहे। कवळा कवळा तेल आणि गावरान कढीपत्ता जरा जास्तच टाकणार आहे। कढीपत्ता खाल्ल्याला चांगला असतो। आणि आता आपले आंबे पण आलेले आहेत। इथं असं बांधलेलं आहे आणि मध्ये आंबे कोणी तोडू नये बाहेरून म्हणून ना असं बांधून ठेवलेलं आहे। असे आंबे आले तर छानपैकी। चिमणीला पाणी ठेवलेलं आहे। इथं छोटंच झाड आहे आणि ह्या झाडाचं नाव काय आहे बघा, आम्रपाली। तर सुंदरपैकी असं आपलं झाड आणि ह्या दाराला रंग दिलेला आहे। तर चला आपण खूप सारा कढीपत्ता टाकून घेऊ। मस्तपैकी कांदा बी फ्राय झाला आणि टमाटे पण छानपैकी असे फ्राय झालेले आहेत। तुमच्याकडे असा ताजा ताजा कढीपत्ता आहे का? खूप म्हणजे सेंट एवढा भारी येतो ना, त्यासाठी मी एक्स्ट्रा जास्त कवळा कवळा तोडून टाकत असते। आणि तसा कढीपत्ता खाल्ल्याला खूप चांगला असतो। तर छानपैकी अशी ग्रेव्ही आपली बनवायची आहे। कढीपत्ता पण फ्राय झालाय। आता मी टाकून घेणार आहे गरम मसाला। बॅडगी मिरची कलर येण्यासाठी टाकणार आहे मी बॅडगी। आणि ही एव्हरेस्टचा मसाला आहे, गरम मसाला पण टाकलेला आहे आपण। तर छान असं आणि टाकूता मीठ। सेंधा नमक आहे आणि आपण टाकणार आहोत लाल तिखट। तशी भाजी अशी चणचणीत झाली पाहिजे, तर मसाले टाकून घेतलेले आहेत आणि टाकू थोडीशी हळद।
तर छानपैकी असे मसाले एकजीव करून घेता. आपण टाकून घेऊ शेंगदाणे आणि लसूण वाटलेला आहे, ते लसूण टाकून घेऊ. शेंगदाणे आणि लसूण तर मस्तपैकी असं शेंगदाणे लसूण टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर आपण वांगे टाकणार आहोत. वांग्याचे मी देठ काढले नाही तर तसेच ठेवले. तर कारण वांगे ना देठाला धरून खायला एवढी भारी लागतात ना, त्याच्यामुळे मी देठ काढतच नाही. तरी आवडतात तसे वांगे खाताना. तर छानपैकी असं आपली वांग्याची ग्रेव्ही भाजी बनवायची आहे. छान वांगे परतून झालेत असे. थोडेसे फ्राय होऊ द्यायचे. आता मस्त पैकी असे फ्राय पण झालेत वांगे. पूर्ण मसाले टाकून आपण छानपैकी असे वांगे फ्राय होऊ द्यायचे आहेत. आणि फ्राय झाल्यानंतरच आपण पाणी टाकणार आहोत. पाणी बी टाकायचं असं की फक्त वांगे शिजतील एवढं आणि थोडीशी ग्रेव्ही व्हावी एवढंच पाणी टाकायचं आपण. तर छानपैकी वांगे तर फ्राय झाले. तर मसाला पण खूप छान लागला आहे सगळीकडे. पैकी असे वांगे. तर आपल्याला ना यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून ना थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे. तर छानपैकी आपण पाणी पण टाकून घ्यायचं. छान असे वांगे परतून झाले. तर मसाल्यामध्ये छान पण पाणी टाकून घेऊ आता. आपल्याला थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे, जास्त नाही. तर मस्तपैकी वांग्याचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सुंदरपैकी आपली वांग्याची भाजी चणचणीत आणि झणझणीत. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.